जय भीम नव उद्धाय मित्रांनो, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि या अनुषंगाने आपल्यासोबत एक सर उभे आहेत आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचं जे टाटा पॉवर प्लांट आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊया. सर, तुमचं आधी नाव काय आहे ते सांगा. जय भीम नमो बुद्धाय. मी गिरीश भास्कर डोहाणे, नागपूर इथली रहिवासी आणि टाटा पॉवर सोलर ऑथराइज चॅनल पार्टनर टेक्नोटियम संस्थेचा सीईओ. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, आज त्या अनुषंगाने आपण इथे टाटा पॉवर सोलरचं इथे एक स्टॉल लावलेला आहे. त्याचा नेमका उद्देश काय आहे? सर, गव्हर्नमेंटची सध्या भरपूर साऱ्या स्कीम चालू आहेत, ज्याच्या अंतर्गत छतावर सोलर लावल्यानंतर आपण आपलं विजेचं बिल कशा प्रकारे वाचवू शकतो याच्याबद्दल ज्या नवीन नवीन स्कीम चालू आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्याकरिता आपल्या बुद्ध बांधवांपर्यंत ही स्कीम कशा प्रकारे आपण घेऊन जाऊ शकतो आणि गव्हर्नमेंटचा जो हा उपक्रम आहे त्यांच्यापर्यंत त्यांचा लाभ कशा प्रकारे पोहोचवू शकतो. तर हा टाटा पॉवरचा एक उपक्रम आहे आणि टेक्नोटियमच्या वतीने तो उपक्रम आपल्या समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचा एक निर्धार करतो. हा टाटा जो प्लांट आहे हा फक्त सिटीज पुरती मर्यादित आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये देखील तो जाऊ शकतो? नक्कीच सर. कसं आहे की लोकांमध्ये हा मिथ खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे की इलेक्ट्रिसिटीची गरज ज्या ज्या लोकांपर्यंत आहे, म्हणजे आज ते खेड्यापाड्यात असो, ग्रामीण भागात असो की शहरीकरणात विभागात असो की कारखान्यात असो, प्रत्येक गोष्टी जिथे जिथे आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज पडते त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण या प्लांटला इन्स्टॉल करून आपलं इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते 95% वाचवू शकतो. आणि सध्या गव्हर्नमेंटने जी स्कीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल हाऊस होल्ड जे लोक आहेत, जे मग ग्रामीण असो किंवा शहरी असो, त्यांना 78,000 रुपयापर्यंतचं डायरेक्टली अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करून मिळत आहे. आणि त्याच अनुषंगाने टाटा पॉवर सोलरने एक नवीन उपक्रम हाती घेतलाय की जे सामान्य वर्ग आहे, म्हणजे सोलर हा एक मिथ होता की जे उच्चवर्गीय लोक आहेत तेच फक्त सोलर इन्स्टॉल करू शकतात आपल्या घरामध्ये, परंतु टाटाने एक नवीन स्कीम आणली आहे ज्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती सुद्धा, म्हणजे तो शेतकरी असो की रोजगार कामगार करणारा व्यक्ती असो किंवा एखादा मोठा बिझनेसमॅन करणारा व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्ती या सोलर पॉवरला आपल्या छतावर इन्स्टॉल करू शकतो मात्र 999 रुपये एवढा अमाऊंट पे करून. बाकीचा जो काही अमाऊंट राहतो तो आम्ही जे इलेक्ट्रिसिटी बिल आपण दर महिन्याला विजेच्या बिलाच्या रूपात एमएससीडीसीएल ला देत आहोत तेवढ्याच महिन्याची तेवढ्याच अमाऊंटची आपण एक ईएमआय त्यांना बांधून देतो, जेणेकरून काय होणार की त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत नाही आणि जेवढं ते विजेचं बिल आज एक अमाऊंट मध्ये भरत आहेत तेवढ्याच रूपात त्यांना मासिक ईएमआय येते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या छतावर आपण सोलर इन्स्टॉल करून देतो. सोबतच गव्हर्नमेंट कडून आपण त्यांना 78,000 सबसिडी सुद्धा देतो. मला एक प्रश्न, आता तुम्ही म्हटलं की घराच्या छतावर आपण सोलर लावतो, मला एक प्रश्न असा मनात निर्माण झालेला आहे की पाऊस जेव्हा येतो त्याच्यावर सोलर मध्ये काही साईड इफेक्ट होऊ शकते, घरामध्ये करंट वगैरे येऊ शकते का? सर, टाटाने धोका निर्माण होऊ शकते का? टाटा जसं आपण हा जो ब्रँड आहे तो आपण कितीतरी वर्षापासून आपण याला अनुभव घेतोय, तर टाटाने तीच क्वालिटी मेंटेन केली आहे की घराला आपण कम्प्लिटली शॉक प्रूफ करतो. त्याच्यासाठी आपण जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करतो तर याच्यामध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थिंग घातल्या जातात. जसं आपण तुम्ही सांगितलं की काय आपल्याला करंट लागू शकतो, काय शॉक लागू शकतो काय, तर नाही, हा सिस्टम कम्प्लिटली शॉक प्रूफ आहे. याच्यामध्ये आपण स्ट्रक्चरला एक अर्थिंग देतो, त्याच्यानंतर इन्व्हर्टरला एक अर्थिंग देतो आणि जर लाइटिंग झाली, म्हणजे जर वीज पडत आहे कुठेतरी, तर आपण त्याच्यासाठी एक अँटी डिव्हाइस लावतो, त्याला लाइटनिंग अरेस्टर म्हणतात, तो सुद्धा त्यांच्या घरी आपण इन्स्टॉल करून देतो. मग तो सिस्टम 3 किलोवॅटचा असो किंवा 300 किलोवॅटचा असो, तर हा जो सिस्टम आहे कम्प्लिटली शॉकप्रूफ आहे. याच्यापुढे कसलाही कुठल्याही प्रकारचा कुणालाच धोका नाही. सिटीपेक्षा ग्रामीण क्षेत्रामध्ये लोड शेडिंगचा सर्वात जास्त हे धोका म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी हा सोलर कितपत फायदेमंद राहील? नक्कीच. मी खूप आवर्जून तुम्हाला या गोष्टीसाठी सांगू इच्छितो की मागच्याच महिन्यामध्ये आम्ही माय शाईन हा प्रोडक्ट लॉन्च केला आहे. तो स्पेशली रिमोट लोकेशन करिता, जिथे वारंवार लोड शेडिंगचा इफेक्ट होतोय, कारण की आजही दुर्गम भागामध्ये लोड शेडिंगचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवला जातो. आपण जर शहरामध्ये पाहिलं तर लोड शेडिंग एवढं नाही, परंतु जर आपण ग्रामीण भागात जातो तर तिथे 6-6, 4-4 तास लोड शेडिंगचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये आपण बॅटरी बँक आणि ग्रीड असा एक हायब्रिड सिस्टम लॉन्च केलाय, जेणेकरून त्या लोकांना, ग्रामीण भागातले असो किंवा रिमोट सेक्शन एरियामधले असो, त्यांना या वीज जाण्याचा जो हा प्रॉब्लेम आहे, लोड शेडिंगचा इफेक्ट आहे, याच्या प्रकारे कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यांना 24 तास आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करू शकतो. टाटा पॉवर जो तुमचा सोलर प्लांट हा शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीला खूप महत्वाचा आहे असं मी मानतो, कारण की शेतकऱ्यांना लोड शेडिंगचा सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे, कारण की शेतकऱ्यांच्या लोड शेडिंगमुळे ते शेतीला पाणी पुरवठा नाही करू शकत वीज नसल्यामुळे, तर त्याच्यासाठी हा पॉवर प्लांट किती महत्वाचा असेल? नक्कीच सर. याच्यामध्ये काय आहे की गव्हर्नमेंटने जी स्कीम लॉन्च केली आहे त्याला कुसुम योजना ही म्हणतात आणि आम्ही प्रयत्न करतो आमच्या स्टॉलच्या माध्यमातून की मॅक्झिमम ज्या स्कीम्स आहेत, ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर कुसुम योजनेअंतर्गत काय आहे की आपल्या समाज बांधवांना फक्त 15,000 रुपये एमएससीडीसीएल ऑफिसमध्ये जमा करायचे, उरलेला 3.5 लाखाचा प्लांट आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट इन्स्टॉल करून देत आहे. याच्यासाठी फक्त कुसुम योजना ही आपण जर गुगलवर टाईप
केलं किंवा नियर अबाउट जो काही आपला जवळचा जो MSEDCL ऑफिस असेल त्याच्यामध्ये जर आपण जाऊन कॉन्टॅक्ट केलं तर आपण या योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्येही टाटा सारख्या कंपनीला आपण जर निवडलं तर आपल्याला गुणवत्ता आणि त्याच्यातही क्वालिटी आणि एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. आणि ज्याचा निश्चितच लाभ आपल्या आजच्या घडीला म्हणजे जो शेतकरी हवालदिल होत आहे किंवा जे आधुनिक काळामध्ये असल्यानंतरही आपल्याला पावसासारखा ओला दुष्काळ या ज्या प्रॉब्लेम्स आपण डे बाय डे अनुभवत आहोत त्याच्यातून कुठं ना कुठं त्यांना ती सहायता मिळू शकते. आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्ही देशवासियांना काय संदेश द्याल नागपूरच्या दीक्षाभूमी इथून? नक्कीच दीक्षाभूमी ही म्हणजे क्रांतीभूमी आहे. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येऊन जी धम्म दीक्षा दिली, आपल्या लोकांमध्ये एक संघर्षाची वाट निर्माण करून दिली. आपण आजच्या तारखेला सुशिक्षित होत आहोत, आपण संघर्ष करतच आहोत, परंतु मी आपल्या सर्व समाज बांधवांना एक मेसेज देऊ शकतो की देऊ इच्छितो की आपण संघटित होऊन ही जी क्रांतीभूमी आहे इथून एक चळवळीची वाट, एक क्रांतिकारी जे आपल्या बाबासाहेबांनी आपला एक मार्ग दाखवला त्याची वाट आपण समोर नेऊया आणि सर्व सोबत मिळून आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या राज्याचा विचार आणि विकास कसा होऊ शकतो याच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावा. धन्यवाद. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सरांकडून अधिक खूप छान अशी माहिती घेतलेली आहे. तर या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला नागपूरच्या दीक्षाभूमीला तुम्ही नक्की या. आलाच असाल तर असं मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता ह्या खाली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. जय